नाशिकमध्ये महायुतीत प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव होता अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। प्रवेशासाठी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जातंय आणि पोलीस कारवाईचा धाक दाखवून प्रवेश घडवून आणले जातात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी हा आरोप केलाय। नाशिकमधल्या राजकीय वर्तुळातली ही मोठी बातमी आहे। गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमधलं राजकारण बदललेलं आपण पाहिलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये पक्ष प्रवेश होतात आणि आगामी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सध्या नाशिकमध्ये भाजप शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। मात्र या इनकमिंगच्या वादामध्ये सापडण्याची आता शक्यता आहे, कारण शिवसेना युबीटीच्या स्थानिक नेत्यांनी या प्रवेशाबाबत गंभीर आरोप केलेले आहेत आणि महायुतीमध्ये प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप शिवसेना युबीटीने केलाय। पोलीस कारवाईचा धाक दाखवून हे सर्व प्रवेश केले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तर गेल्या काही दिवसांमध्ये मोठमोठी नावं नाशिकमध्ये आपण पाहिली, भाजप आणि शिवसेनेमध्ये आलेली, आणि हे पक्षप्रवेश का नेमके घडले जात आहेत, कसे घडले जात आहेत या संदर्भात युबीटीच्या नेत्यांनी आरोप केलेले आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, पोलिसांचा धाक दाखवून हे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होत होते असं कळतं आहे, असा आरोप केला युबीटीच्या नेत्यांनी। काय नेमका हा आरोप आहे? खरे उबाटाचे ज्येष्ठ नेते वसंत गीते यांनी हा आरोप केलेला आहे की पोलीस मोठ्या प्रमाणात गुन्हे उबाटाच्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर दाखल करत आहेत आणि त्यामुळेच हे सर्व प्रवेश सध्या भाजपमध्ये होताना आपल्याला दिसत आहेत। मामा राजवाडे, सुनील बागुल यांच्यावर सुद्धा 2 दिवसापूर्वी गुन्हा दाखल झालेला होता प्रवेशाच्या आधी, आणि त्याच्यानंतर लगेचच ते प्रवेशासाठी मुंबईत आपल्याला दिसून आले। खरं म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक अपेक्षित होती, ती झाली नाही आणि ते फरार आहेत। त्या दिवसापासून मुंबईत ते प्रवेशासाठी उपलब्ध होते, मात्र त्या दिवसापासून पुन्हा ते नाशिकमध्ये आलेले नाही। त्यामुळे एकूणच हा दबाव सातत्यानं पोलिसांचा पदाधिकाऱ्यांवर असल्याचं जे आरोप आहेत ते वसंत गीते यांनी केलेले आहेत। सुधाकर बडगुजर यांच्या बाबतीत पण आपण बघितलं तर त्यांच्यावरही 2-3 महिन्यांपूर्वी असेच हे गुन्हे दाखल झालेले होते, त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल झाला होता आणि एकूण दबावातूनच हे सर्व राजकारण सुरू असल्याचे आरोप जे आहेत ते सातत्यानं उबाटा नेत्यांकडून केले जात आहेत। संजय राऊतांनी सुद्धा याबाबत आरोप केलेले होते। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रवेशामागे ही नीती आहे अशी चर्चा आता नाशिकमध्ये रंगलेली आहे। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते। तेव्हा युबीटीने केलेले हे आरोप कितपत खरे आहेत आणि या संदर्भात आता ज्यांनी नवीन पक्ष प्रवेश भाजप आणि शिवसेनेत केले त्यांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।